धोकादायक झाडांसंदर्भात मुंबई महापालिका अद्यापही उदासीनच आहे। वृक्ष प्राधिकरण समितीला तज्ज्ञांची प्रतीक्षा आहे। 6 महिने उलटून गेलेले आहेत, मात्र तरी सुद्धा नियुक्ती रखडलेली आहे। समितीवर सदस्यांची निवड आहे, तज्ज्ञांसंदर्भातला निर्णय नाहीये, अशी सध्या माहिती मिळते। मुंबई शहरातील वृक्ष संवर्धनासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये अद्यापही तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आलेली नाही, ही बाब समोर आली आहे। महापालिका निवडणुका झाल्यानंतर वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्यांची निवड झाली। त्या समितीमध्ये वृक्ष तज्ज्ञांची नेमणूक करणं आवश्यक होतं, मात्र जवळपास 6 महिने उलटले तरी सुद्धा समितीला तज्ज्ञ सापडत नाहीयेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय। महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे 2 स्तरावर काम चालतं। पालिका आयुक्तांच्या स्तरावर वृक्ष संवर्धनासंदर्भात निर्णय घेणारी एक समिती आहे आणि त्या समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी उद्यान अधीक्षकांच्या देखरेखीखालील अधिकारी आणि कर्मचारी अशी 2 स्तरावर काम चालतं। नियमानुसार आयुक्त स्तरावर असलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये 16 नगरसेवक आणि 8 वृक्ष संवर्धन विषयातील अनुभवी तज्ज्ञ असणं अनिवार्य आहे, मात्र इथे तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आलेली नाहीये।